बाभुळगाव यवतमाळ अर्बन बँकेतर्फे प्रवाशांच्या सेवेसाठी बस स्थानकावर पाणपोई। बाभुळगाव यवतमाळ अर्बन बँकेच्या वतीने बाभुळगावच्या एसटी स्टँडवर प्रवाशांच्या सेवेसाठी पाणपोई उघडण्यात आली। उद्घाटन यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी शाखा व्यवस्थापक प्रेमराज भोयर, आगार व्यवस्थापक प्रमोदिनी किनाके, वाहतूक नियंत्रक विलास खेवले, आरिफ अली, सुनील खातकेड, शैलेश इनामदार, संतोष मुदल, अमर मेश्राम, संतोष भोयर, संदीप जोशी, देवानंद बडावी, सविता धोटे, गौरी इंगळे, पांडुरंग मोने, गजानन नागोसे, अविनाश दानी, संजय जिरापुरे, रवी सातपुते, स्वप्नील तगडपल्लेवार, नगरसेवक अभय तातेड, संजय खोडे, पांडुरंग मोने, हेमंत बोरकर, गोपाल शर्मा, अश्विन गुप्ता व प्रवासी मोठ्या संख्येने हजर होते। बाभुळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदीब। आज एसटी महामंडळ व यवतमाळ अर्बन बँकेचा संयुक्त जो उपक्रम आहे आणि आत्ताच या कार्यक्रमाला उपस्थित कर्तव्यदक्ष किनाके ताई, ठेवलेजी आणि आपलं म्हणतात ना, आपलं सर्व संपल्यानंतर कार्यकाळात परत ते सेवा देणारे असे आमचे दत्तूजी, आजी संजयजी, सातपुतेजी आता सेवेत आहेत, आता सेवेत आहात आणि सर्व आपण या एस टीचे कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी बंधू भगिनी आणि खरोखर कसं असते, आम्ही तर आमचा ऑर्डर करतो, पण माझे जे कर्मचारी आहेत ते कोणताही विषय आणि संजीव थोडे कोणतंही आम्ही काम जेव्हा यांना देतो आणि त्याला अत्यंत पद्धतशीरपणे पार पाडतात असे माझे सर्व कर्मचारी बंधू भगिनी। आज आपण आपल्याला जिथे नीड आहे तिथे यवतमाळ अर्बन बँक सदैव सेवेलाच असते, कारण आपलं कर्तव्य आहे सर्वांचं। तशा ह्याला तुम्ही आम्हाला ही जी सेवा दिली त्याबद्दल खरोखर आम्ही तुमच्या ऋणात राहतो। बँक जर बघता आहे, आज विदर्भ मराठवाडा खानदेश सोडलं ही सर्वात मोठी बँक म्हणून बँकिंग इंडस्ट्रीमध्ये आहे। जर आपण पूर्ण जर बॅलन्स शीटचा विचार केला तर मधातला जो कोविडचा काळ गेला तो सर्व बँकिंग इंडस्ट्रीला त्यांनी हादरवलं, पण त्याच्यावरही मात करून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आता प्रयत्न केले। तर तुम्ही कसे म्हणाले अजून काही उपक्रम घेऊ शकतो का? निश्चित घेऊ शकतो। जर आम्हाला वाटलं का बा हा आपल्या दोघांच्या हिशोबाने फार कामाचा मोलाचा आहे, आपण तो उपक्रमही जरूर घेण्याचा प्रयत्न करू। आपल्या इथे जर बोललेस रक्तदान असतं, तुमच्या खेळाडूला प्रोत्साहित करायचं असलं, विविध ॲक्टिव्हिटीमध्ये बँक असते। पुण्यापासून तर गोंदियापर्यंत ज्या काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात त्यामध्ये बँकेचा चांगला सिंहाचा वाटा राहावा असा आमचा प्रयत्न असते। त्या हिशोबाने सर्व आम्ही प्रयत्न करीत असतो। आता मला एक शॉर्टमध्ये बोलायचं आहे, जलदान आहे, अन्नदान आहे, रक्तदान आहे, या सर्वांचं आपल्या पौराणिक महत्त्व आहे। पण एक अजून दान लागलेलं आहे, कोणतं आहे तर हा मतदान जो आहे, त्या मतदानावर ही जी स्थिती झाली आपली, ही आपल्याला कुठेही आवश्यकता नव्हती। या सर्व गोष्टी इतकी संपन्नता होती भारतामध्ये, आपण हजारो वर्ष राज्य केलं, ते 500-700 वर्षामध्ये कुठेतरी आपला भाव कमी जास्त झाला, त्याच्यामुळे आपण मागे पडलो। आपण 36% आपली हे आता त्यांनी केळ्याचे छिलके फेकले, म्हणजे कसं आहे काही आपल्या याच्यात पाहिलं। आम्ही हे बस स्टेशन स्वच्छते करताना दत्तूभाऊला माहीत आहे 3-4 वर्ष आम्ही सतत गेलो यवतमाळच्या बस स्टेशनसाठी। नंतर मला बँकेत यावं लागलं, आता तिथे वाघाडीमध्ये काम आमचं सुरू होतं, अशा वेगवेगळ्या आता आम्ही हनुमान चालीसा आणि ते केलं। ही जोपर्यंत ही टेंडन्सी आपल्या खालीपर्यंत कमी होत नाही तर घेतलं फेकलं त्याला माहिती आहे, उचलणारे कोणीतरी आहे, तुम्ही आहात सुज्ञ नागरिक तुम्हाला माहिती। तर कसं असते, आपल्याला एक आकलन झालं पाहिजे, हे राष्ट्राचं यज्ञ आहे, राष्ट्रीय विधानसभा असेल काही त्रास नाही, नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, बँकेचं इलेक्शन असेल, त्यांनी इफेक्ट नाही पडणार, पण हा जो
ही जी निवडणूक असते ही पूर्ण राष्ट्रावर परिणाम करणारी असते. आपण तिथेच कुठेतरी कमी जास्त नागपूरचं पर्सेंटेज जे बघितलं हादरून गेला. पूर्ण भारत हादरलो. 50-55% माझ्या एक मताने काय फरक पडतो असं नाही. आपल्याला मतदान हे करावंच लागेल आणि निवडताना लक्ष द्यावं लागेल. कोणत्या व्यक्तीने आता हेवे दावे सोडावं लागेल. एखाद्या वेळेस मला काही मिळालं नाही, मला काही मिळालं, आपण त्याच्यासाठी नाही करत आहे. आपण दान करतो, मला काही मिळालं पाहिजे हे जर केलं तर ते दान नाही माणसं नाही. आपल्या शास्त्रात सांगितलेलं बरोबर आहे का? आहे ना? तर आपण जे दान करतो त्या दानाला योग्य व्यक्तीला जर तो दान केला नाही, योग्य व्यक्ती जर निवडून आल्या नाही तर तो दान आपल्याला पाप भागीदार करू शकतो. बरोबर संजयजी? तर माझं हे म्हणणं आहे का आपण याला सर्वांचं कर्तव्य आहे. आपल्याला ज्याला वेळ आहे त्या सर्वांनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्येकाने सर्व राजी नाराजी दूर करायला पाहिजे सर्वांची. नाही, मतदान हे मी करीलच. आणि त्याच्यामध्ये मोठा जो आता नवीन प्रकार झाला हे नाही हे तर फारच चुकीचं आहे. आणि आपला इथला योग्य पार्टी, योग्य व्यक्ती आपण निवडू शकतो. आपल्याला माहीत आहे कोण देशामध्ये चांगलं काम करत आहे, कोण आपले कर्तव्य बजावत आहे, कोण आपल्या देशासाठी लढत आहे. खेळामध्ये आपण प्रगत होऊन राहिलो. सर्वीकडे आपण आता डंका वाजत आहेत. असे कोणाला निवडायचा हा तुमचा विषय. पण मी हे म्हणेन आपल्यापाशी 2-2.5 दिवस राहिलेले आहेत. 2-2.5 दिवसामध्ये आपण घरोघरी जाऊन आपल्याला कोणाचं घ्यायचं नाही आहे. कमाई येईल, तो गाडी देईल, ऑटो देईल, त्याच्यामध्ये माझा राष्ट्रीय मला हे करायचं. असं करून आपण हे करूया. पुनश्च परत तुमच्या ऋणात राहतो. आपण आम्हाला संधी दिली आणि संधी दिलीच म्हणून. आणि परत काही सामाजिक कार्य असेल तर यवतमाळ अर्बन बँक सदैव त्या सेवेत तत्पर राहील अशी मी ग्वाही देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय भारत.